लक्ष सगळ्यांचं ओके लक्ष द्यायचं आपल्याला। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या इथे तालुके हे पूर्वी ठाणे जो होता त्या ठाणे जिल्ह्यात तालुक्यांची संख्या ही किती होती? अर्धे जास्त उपस्थित असताना ठाणे जिल्ह्यातले आहे ना तुम्ही? अरे हो की नाही? मग किती वर्षापासून ठाणेमध्ये आहे तुम्ही? जन्मापासून? मग तरी तुम्हाला या ठिकाणी कधीच विचारते मी 14चं विचारते। 14 पर्यंत किती होते पूर्वी ठाणेमध्ये? किती होते? कोण बोललं? 15। मग आतापर्यंत का बोलता नाही आलं? लक्षात घ्या किती होते? 15। ओके आता नवीन ठाणेमध्ये किती आहे? 7। पालघरमध्ये किती आहे? ओके त्यांची नावे लिहायची। कोणाला माहिती आहे का यांची नाव? लिस्ट काढायची। ठाणे जिल्ह्यात कुठले कुठले आहे? कल्याण उभे राहा सांगा। मुरबाड, भिवंडी, शहापूर, कल्याण। कोण सांगते? पालघर मधले आटपटकार, वाडा, डहाणू, वसई, विरार, मोखाडा, जव्हार आणि पालघर लक्षात। तसंच ठाणेमध्ये ठाणा पण येतं कशामध्ये? तालुक्यामध्ये लक्षात घ्यायचंय। त्याच्यानंतर बघितलं आपण एमपीचा विचार केला। मेंबर ऑफ पार्लमेंट किती होते? मेंबर ऑफ पार्लमेंट किती होते? 4। ओके टोटली 3 इकडे गेले 1 इकडे आले। ओके त्याच्यानंतर एमएलए माहिती आहे तुम्हाला? कोण? आमदार बरोबर आहे। आमदारांची संख्या किती होती? 24। इकडे किती गेले? 18। इकडे किती आले? 6। त्याच्यानंतर येतं मनपा महानगरपालिकांची संख्या टोटल किती होती? एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये का ओबियसली लोकसंख्या एवढी तर मनपा सुद्धा काय असणार? जास्त असणार। किती होते टोटल? 7। 7 पैकी 6 इकडे वसई विरार इकडे गेली कळलं का? असं जर बघितलं आपण त्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? मनपा। ओके त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 9,000 समथिंग क्षेत्रफळ होतं। ओके इकडे 4,000 समथिंग आलं आणि इकडे 5,000 समथिंग आलं। किती आहे ते बघून घ्यायचं समजलं? या पद्धतीने आपल्याला काय दिसतं? क्षेत्रफळ किती ठाण्याचं? 4,214। ओके इकडे किती आहे? ओके दोघांची ऍडिशन करा म्हणजे काय येणार? पूर्वीचे ठाणे। ठीक आहे यानुसार जर बघितलं काय दिसतं आपल्याला? क्षेत्रफळ। तर नवीन जिल्हा आपल्या इथे या पद्धतीने फॉर्म झालेला आहे लक्षात घ्या समजलं? कुठला जिल्हा? पालघर जिल्हा। ओके कितव्या क्रमांकाचा? 36व्या क्रमांकाचा जिल्हा लक्षात घ्यायचंय। आणि कधी निर्माण झाला आहे? 1 ऑगस्ट 2014। ओके एवढं तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय? मेन्शन करायचंय म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने हा जिल्हा आपल्या इथे निर्माण झालेला आहे। ओके डन जाऊया पुढे। विचारत नाही पण आपण याचं क्लासिफिकेशन करून जर स्टडी केला तर आपल्यासाठी बेटर आहे ना अभ्यास करायला। लक्षात पण नीट राहतं ना असं काही प्रॉब्लेम नाही। तर मी तुम्हाला सांगितलं 4,000 समथिंग राऊंड फिगर आहे हा ओके दुसरं मागे पुढे असेल मग जर आपण ठिकाणी एकदा नजरे खालून गेलं तर आपण हा एवढं आहे ऑप्शन मध्ये जरी असेल तरी आपण क्लिक करू शकतो ना। तुम्हाला माहितच नाही डायरेक्ट आपण हेच सांगितलं हे माहितच नाही तुम्हाला तर क्लिक कसं करणार? तुम्ही आन्सर कसं देणार? बरोबर की? आणि पहिले जे आपले ऑब्जेक्टिव्ह एक्झामच आहे कुठली? प्रिलिम्स आणि ते प्रवेशद्वार आहे आपलं ते ओपन झाल्याशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही देवळात जाऊ शकत नाही पहिले काय पार करावं लागतं आपल्याला बरोबर की नाही? ओके मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी जे आपली हे असतं बेसिक असतं त्या बेसिक गोष्टीसाठी या पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने। ओके लक्षात घ्या 36 जिल्हा होता आपल्या पालघर 1 ऑगस्ट 2014 महसूल दिन सेपरेशन झालं आपल्या इथं जव्हार एक आहे आपल्या इथं झेंडावेचं ठीक आहे। 10 ऑगस्ट 2014 झेडपीची काही झाली स्थापना झाली त्या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आलं होतं। आदिवासी जमाती कुठल्या आपल्या इथं जव्हारला तर लक्षात घ्या वारली कातकरी महादेव कोळी त्या काही आपल्याला आदिवासी जमाती। आणि जिल्हा सेपरेशन व्हायचं महत्वाचे कारण हे होते एक म्हणजे कुठलं कारण? प्रशासकीय कारण होतं। दुसरं आदिवासी जमातीचं प्रमाण काय जास्त। दुसरं लोकसंख्या पण जास्त होतं आणि जव्हार हे प्लेस कुठे होतं? मध्य ठिकाणी होतं त्याच्यामुळे आपल्याला तो सेपरेशन करायला त्या ठिकाणी सोयीस्कर पडलं। त्यामुळे आपण काय केलं ठाणेमधून पालघर जिल्हा हा काय केला? वेगळा केला। ओके सेपरेशनच्या निर्मितीची कारण विभागणीच्या निर्मितीची कारण जिल्हा काय आपण त्या ठिकाणी वेगळा केला ठीक आहे। त्यानंतर बघूया या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार काय बघूया? महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार। ओके आता महाराष्ट्राचं भारताचं स्थान आणि विस्तार बघायच्या आधी या ठिकाणी जगाची उत्पत्ती कशी झाली लक्षात घ्या। जग कसं निर्माण झाले आपल्याला ठिकाणी बघायचंय कारण कसं आहे की पृथ्वी कशी निर्माण झाली हे जर कळलं पृथ्वीवर काय आलंय? खंड बरोबर आहे। पृथ्वीवर आल्यानंतर काय आलं या ठिकाणी? खंड बरोबर आहे। खंड आल्यानंतर काय आलं? त्या खंडामध्ये देश आणि त्या देशमध्ये काय आलंय? बरोबर की नाही? मग आधी ते करणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पृथ्वी जे की पृथ्वी निर्मिती झाली। ओके पृथ्वीची निर्मिती आपल्या इथे असं बोललं जातं की पृथ्वी काय होतं? ओके साधारणतः जर बघितलं तर या ठिकाणी पृथ्वी बिग बँग थिअरी तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल बरोबर आहे। त्यानुसार जर बघितलं तर पृथ्वी ही काय होती की सूर्याचा एक भाग होता। कोणाचा एक भाग होता? सूर्याचा एक भाग होता। आता सूर्य जर म्हटलं तर सूर्य काय आपल्या इथे हायड्रोजनचा गोळा आहे। कोण?
सूर्य, बरोबर आहे. म्हणजे 76% काय दिसतं आपल्याला, हायड्रोजन, बरोबर आहे. उरलेला भाग हेलियम वगैरे इतर काय दिसतं आपल्याला, गॅसेस दिसतात. ओके, मग या पद्धतीने जर बघितलं तर सूर्य एवढा आहे, कारण कसं आहे की सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात आपल्याला असह्य होतात. कुठे पृथ्वीवर पडतात तर आपल्याला काय होतं, असह्य होतं. ओके, जर सूर्याजवळ गेलं तर आपण भाजून जाऊ पापडासारखं बरोबर का नाही. या पद्धतीने काय, कारण सूर्याच्या सेंटर भागावर 6000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. किती, लक्षात घ्या, किती टेम्परेचर आहे, 6000 डिग्री सेल्सिअस. ओके, 100 डिग्री सेल्सिअस पाणी उकळलं तरी हात टाकू शकत नाही आपण. टाकू शकतो का घरी, जे पाणी आपल्या इथं काय होतं, उकळतं, बरोबर की नाही. मग अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर सेम तोच भाग आपल्या इथं कोणाचा होता, पृथ्वीचा होता. लक्षात. आणि पृथ्वीचा तो भाग असल्यामुळे पृथ्वीची निर्मिती जर बघितलं आपण या ठिकाणी कधी झाली, 460 अब्ज वर्षापूर्वी या ठिकाणी काय झालं, आपल्या इथं पृथ्वीची निर्मिती झाली. ओके, त्याच्यानंतर सूर्याचा एक भाग होता, त्याच्यामुळे तो काय होता, एक तप्त गोळा होता. लक्षात. आणि तप्त गोळा असल्यामुळे तो थंड होण्यासाठी आपल्या इथे लाखो वर्ष लागले. काय झाले, लाखो वर्ष, 1 2 4 वर्ष नाही तर काय लागले आपल्या इथे, लाखो वर्ष. आणि लाखो वर्षानंतर ती पृथ्वी हळूहळू काय झाली, थंड झाली. लक्षात. आणि हळूहळू थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या इथे जर बघितलं, सजीव सृष्टी निर्माण होणारे असे वातावरण त्या पृथ्वीवर तयार झाले, की सजीव सृष्टी निर्माण होऊ शकतं असं वातावरण त्या ठिकाणी काय झालं, क्रिएट झालं. आणि ते वातावरण निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी एक पेशीय प्राणी तयार झाला, तो म्हणजे कोण, अमिबा. लक्षात. सर्वप्रथम कुठला प्राणी तयार झाला होता, अमिबा. ओके, आणि अमिबा प्राणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रजनन क्रियेमध्ये काय झाली, वाढ झाली. आणि ती वाढ झाल्यामुळे त्यांची संख्या जी वाढत गेली, त्याच्यामध्ये मग जाती प्रजाती हा प्रकार त्या ठिकाणी काय होत गेला, वाढत गेला. आता झाड म्हटलं तर झाड एकच आहे का, एवढ्या छोट्या छोट्या याच्यापासून तर मोठ्यापर्यंत आपण बघतोय, 100 मीटर पर्यंत पण काही काही झाड आपल्याला काय होतात, उंच दिसतात. क्रायटेरिया प्रत्येकाचा काय असतो, वेगळा असतो. तर गवत म्हटलं तर गवतचं लाईफ हे काय, कमी आहे, बरोबर की नाही. शेवाळ म्हटलं, शेवाळचं लाईफ हे पावसाळ्यापुरतच सीमित आहे, बरोबर आहे. मग पण त्याला पण आपण कन्सिडर करतो कशामध्ये, वनस्पतीमध्ये. लक्षात. मग अशानुसार जर बघितल्या ठिकाणी तर यानुसार लोकसंख्या किंवा आपल्या इथं जर बघितलं तर सर्वात जास्त पृथ्वीवरचा जर विचार केला आपण, पृथ्वीवर आज सर्वात जास्त कुठली संख्या आहे आपल्या इथे, तर लक्षात घ्यायचं कुठली संख्या सर्वात जास्त आहे, आपली तर जगात आहेच, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर की नाही. त्याहीपेक्षा पृथ्वीवर सर्वात जास्त असणारा घटक जर बघितला तर कुठला आहे, लक्षात घ्या, कुठला आहे, कीटक. याच्यावर एमपीएससीने प्रश्न पण विचारला, पर्यावरणाच्या याच्यामधून त्या सिलेबस मधून प्रश्न तुम्हाला काय केलाय, विचारलाय की पृथ्वीवर सर्वात जास्त असणारा घटक कुठला आहे, तो कुठला आहे, कीटक. घटक कुठला, कीटक. लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये जगामध्ये आपली जर लोकसंख्या बघितली, आज जर बघितलं तर आपण फर्स्ट रँकला आहे, कुठे, जगात. आणि 8 अब्ज पर्यंत आपली लोकसंख्या जी या ठिकाणी आपल्याला काय होतं, दिसतं. मग इतर संख्या प्राण्यांची, बरोबर आहे, पक्ष्यांची, सगळ्या संख्या या ठिकाणी हळूहळू काय होत गेल्या, आपल्या इथं वाढत गेल्या. काही कारणास्तव या ठिकाणी जर बघितलं तर एखादी प्रजाती आपल्या भारतामध्ये काय होऊ शकते, नष्ट होऊ शकते. जसं की आपण जर बघितलं दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामधून जर बघितलं तर आपल्या इथे असणारा सर्वात वेगवान प्राणी आपल्या भारतामध्ये होता, तो म्हणजे कोण, आफ्रिकन चित्ता. काय झाला आपल्या इथे, नामशेष झाला. आता आपण आपल्या इथे 19-20 या ड्युरेशन मधून जर बघितलं आपण, 23-24चा ड्युरेशन, तर आपल्या इथे आपण नामिबिया येथून काय घेतले, 20 चित्ता आणले आपल्या इथे. कुनो या नॅशनल पार्क मध्ये कुठे ठेवले, मध्य प्रदेशमध्ये ठेवलेले. ओके, का तर ती प्रजाती आपल्या इथे काय व्हावी, सर्वाईव्ह करावी आणि त्याची संख्या काय व्हावी, आपल्या इथे वाढवावी. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण काय करतो, ज्या नामशेष झालेल्या जाती प्रजाती त्यांना पुन्हा आपल्या इथं सर्वाईव्ह करण्यासाठी तसं क्लायमेट काय करतो, आपण तयार करतो, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या इथे जर बघितलं, पृथ्वी जे ती पृथ्वी या ठिकाणी काय झाली, आपल्या इथं निर्माण झाली. पण क्लिअर, पृथ्वीची निर्मिती कशी झाली ते कळालं, अरे हो नाही, ठीक आहे, समजलं. जाऊया पुढे, कुणाची, जगाची. 8 अब्ज. ओके, आणि 8 अब्ज पैकी 3 अब्ज कुठे आहे, एक्या आशिया. कुठल्या खंडात आहे, आशिया खंड. किती, 3 अब्ज. आशिया खंडामध्ये जे काही 47 कंट्रीज आहे, किती कंट्रीज, 47. त्या कंट्रीपैकी 2 कंट्रीमध्येच 3 अब्ज आहे. किती अब्ज पैकी, 3 पैकी. ओके, कुठले 2 आहेत लक्षात घ्यायचे, कोण, इंडिया आणि दुसरा कोण, चायना. कळलं. ओके, तर यानुसार पॉप्युलेशन जर बघितलं तर आपल्याला इथे दिसते. झालं असेल तर आपण पुढे जाऊया. ओके, लक्षात घ्यायचं, पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आपल्या इथे, पृथ्वीचं क्षेत्रफळ किती येतं, 51 करोड स्क्वेअर किलोमीटर एवढं काय त्या ठिकाणी क्षेत्रफळ येतं. ओके, आता इथे जर बघितलं आपण, पृथ्वीचा जर विचार केला तुम्ही, त्यानुसार जर विचार केला आपण तर बघा, विषुववृत्त या ठिकाणी आपल्या इथं मध्ये कुठे असतं, मध्ये. ओके, आता हा जर बघितला तर हा सगळा तुमचा परिघ आहे, काय तुमचा परिघ. ओके, मग या ठिकाणी जर बघितलं तर विषुववृत्तीय परिघ हा ओबियसली जास्त असणार,
काय असणार ठिकाणी जास्त असणार, कारण आपण सांगितलं होतं की पृथ्वी जे ती विषुववृत्तावर कशी आहे, फुगीर आहे. ओके, आणि ध्रुवावर ही कशी आहे, लक्षात घ्या. ध्रुवावर कशी आहे, चपटी. म्हणजे इथे काय दिसतं आपल्याला, फुगीर दिसते. इथे काय दिसते आपल्याला, चपटी दिसते. ओके, त्याच्यामुळे इथे डिस्टन्स हे काय असणार, जास्त असणार. कुठे, इक्वेटरवर. विषुववृत्तावर काय असणार आपल्या इथे जास्त, मिडलला काय असणार जास्त. पण वरती जर गेलं तर डिस्टन्स काय दिसणार आपल्याला, इथून. आता बघा ही लाईन आणि या लाईन मध्ये फरक आहे. या लाईन मध्ये डिस्टन्स काय, या लाईन मध्ये डिस्टन्स काय. ओके, म्हणून या ठिकाणी विषुववृत्तीय परिघ जास्त आहे. किती, ओके. ध्रुवीय किती दिसतं आपल्याला, कमी झाला. हा भाग कुठला आपला, हा कुठला, विषुववृत्त. बरोबर आहे. मग इथे जर बघितलं ध्रुवीय काय झाला, कमी झाला. आणि सरासरी किती येतो आपल्या इथं, 40,000. समजलं, कळलं का. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर विषुववृत्तीय व्यास काय तो आपल्या इथं, व्यास. ओके, आता व्यास म्हणजे जर बघितलं आपण तर या ज्या लाईन्स असतात आपल्या इथे, ओके, सर्वात मोठा कुठला दिसतो आपल्याला, हा विषुववृत्त. ओके, तो जर बघितला तो किती आपल्या इथे, 12,756. ओके, त्याच्यानंतर कुठला येतो, ध्रुवीय काय त्या ठिकाणी कमी येतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर सरासरी काय दिसतं आपल्याला, 12,742. ओके, त्याच्यानंतर इथं रेडियस काय त्या ठिकाणी, रेडियस म्हणजेच काय आपल्या इथं त्रिज्या. आता इथून जर हा मिडलला पकडला तर ही रेडियस येणार, ओबियसली याच्यापेक्षा किती येणार आपल्या इथं, अर्धी येणार. हा येणार की नाही. ओके, मग ती पण त्या ठिकाणी विषुववृत्तावर जास्त असेल, ध्रुवावर काय असेल, कमी असेल. सरासरी आपल्याला या पद्धतीने दिसते. डन, समजलं. परिघ म्हणजे हा भाग, इंग्लिशमध्ये काय त्याला, सरकम. ओके, समजलं तुम्हाला पूर्ण असं. आणि आपण अशी पृथ्वी असल्यामुळे या पृथ्वीच्या आकाराला या ठिकाणी काय म्हणतो आपण, तर लक्षात घ्या. काय बोलतो आपण, प्रश्न एक्झामला विचारले, जिऑइड. पृथ्वीच्या आकाराचं नाव काय आहे, तर लक्षात घ्या, जिऑइड. आणि एक बिग कॉन्टिनेंट होतं, त्या बिग कॉन्टिनेंटचं नाव काय, बिग कॉन्टिनेंट होतं, त्याचं नाव काय बघितलं आपण, नाही बघितलं अजून, बघू पुढे. ठीक आहे. पण पृथ्वीच्या आकाराला काय बोलतात, जिऑइड. एक्झामला प्रश्न विचारलेला आहे, त्यानुसार लक्षात घ्या की पृथ्वीच्या आकाराला जिऑइड असं म्हणतात. ओके, पृथ्वीच्या आकाराला काय बोलतो आपण, जिऑइड बोलतो. विषुववृत्तावर काय दिसतं आपल्याला, फुगीर. ध्रुवावर काय दिसतं आपल्याला, चपटी. आणि विषुववृत्तावर त्याचा वेग जो असतो तो काय असतो, अर्धा असतो. ओके, या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, पृथ्वी जर बघितलं सुरुवातीला आपल्या इथे काय होता, एकच कॉन्टिनेंट होता. ओके, त्याचं नाव काय होतं आपल्या इथं, पॅन्जिया. एकच खंड होता. म्हणजे असे त्या ठिकाणी आता जे 7 खंड तयार झाले त्या पद्धतीने आपल्या पृथ्वीवर काय नव्हते, खंड नव्हते. तर एकच खंड होता, म्हणजे त्याला आपण बिग कॉन्टिनेंट बोलायचं, महाखंड. काय बोलायचं, महाखंड. लक्षात. आणि त्या महाखंडाचं नाव होतं त्या ठिकाणी ते म्हणजे काय, पॅन्जिया. लक्षात घ्या. पृथ्वीच्या आकाराचं नाव काय, जिऑइड. लक्षात घ्या, पृथ्वीच्या आकाराचं नाव जिऑइड. आणि एकच खंड होतं त्याचं नाव काय, पॅन्जिया. लक्षात घ्या. ओके, म्हणजे प्रश्न ज्या पद्धतीने विचारला त्या पद्धतीने तुमचा आन्सर त्या ठिकाणी यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर काय झालं की आपल्या इथं हा जो पॅन्जिया होता, लक्षात, त्या पॅन्जियामध्ये या ठिकाणी काय झालं, तर पॅन्जिया हा जो भाग होता आपल्या इथं, हा भाग होता कशाचा, भूखंडाचा. कुठला भाग होता, म्हणजेच कुठला भाग होता या ठिकाणी, जमिनीचा भाग होता. कुठला भाग होता, जमिनीचा. ओके, त्याच्यानंतर जर बघितल्या ठिकाणी जमिनीचा जो भाग होता त्या भागाच्या इथे जर बघितलं आपण तर पुन्हा एक भाग तयार झाला आतमध्ये. तो भाग तयार झाला या ठिकाणी कुठला, पॅथलस. ओके, आता पॅथलस हा जो भाग होता आपल्या इथे, हा कशाचा भाग होता, पाण्याचा. कशाचा भाग होता, पाण्याचा. ओके, म्हणजे काय होतं की एक हा बिग कॉन्टिनेंट आहे, बरोबर आहे. या बिग कॉन्टिनेंट मध्ये कशाचा भाग होता, पूर्वी जमिनीचाच भाग होता. ओके, मग त्या ठिकाणी काही भाग उंच, काही भाग खाली, बरोबर आहे. अशा पद्धतीने तो प्लेस होता, सरसकट त्या ठिकाणी नव्हता. ओके, मग त्याच भागामध्ये आपल्या इथे काय होत गेलं की वातावरण चेंज होत गेलं, त्याच्यानुसार आपल्या इथे पाऊस पडत गेला. आणि त्या पावसामुळे ज्या ज्या भागामध्ये सॉफ्ट भाग होता, ओके, जिथे हार्ड जमीन आणि सॉफ्ट जमीन असं 2 प्रकार असतात आपल्या इथे पृथ्वीवर. प्रत्येक ठिकाणी हार्ड जमीन नाही किंवा प्रत्येक ठिकाणी सॉफ्ट जमीन नाहीये. मग जिथे सॉफ्ट जमिनीचा भाग होता त्या भागावरून जे पाणी फ्लो होत होतं, पाणी काय होतं आपल्या इथे वाहत होतं. ओके, ते पाणी त्या सॉफ्ट जमिनीमध्ये हळूहळू काय गेलं, जिरपत गेलो. आणि हळूहळू जिरपत गेल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं की ती जमीन हळूहळू खाली गेली. आणि हळूहळू खाली गेल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं की तो पाण्याचा भाग तयार झाला. काय तयार झाला, पाण्याचा भाग. आणि तो पाण्याचा भाग त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो वाढत गेला, तो भाग क्रिएट होत गेला, पाण्याचा फ्लो वाढत गेला, भाग क्रिएट होत गेला. अशी परिस्थिती होत असून त्या ठिकाणी तयार झाला तो म्हणजेच काय, काय तयार झाला, तेथीस समुद्र. काय आलं, काय तयार झाला, समजला. ओके, म्हणजे कशा पद्धतीने क्रिएट झाला ती ही त्या ठिकाणी क्रिया होती काय तयार होण्यासाठी,
समुद्र तयार होण्यामागे. ओके, त्याच्यानंतर काय झालं की आपल्या इथं यामध्ये समुद्र तयार झाला, बरोबर आहे. मग त्या समुद्रामध्ये काय वाहत होतं? पाणी आणि गाळ. ओके, आता जेव्हा आपण बघतो की आपल्या इथे जे पाणी वाहतं, ते पाणी जर वाहत असताना ते पाणी गढूळ असतो. तेच तुम्ही 1-1.5-2 तासांनी बघा, ते पाणी क्लीन दिसतं तुम्हाला. का बरं असं होतं? गाळ काय जातं? खाली जातं. ओके, मग सेम प्रोसेस तसंच गेलं की गाळ हा कुठे साचला? समुद्र तळाला या ठिकाणी काय साचला? गाळ साचला. ओके, इथपर्यंत क्लिअर समजलं तुम्हाला? काय अडचण आहे इथपर्यंत? काय विचारायचं आहे? ओके, त्याच्यानंतर काय झालं आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, आपल्या इथे काय होतं की जसं आपण बघितलं की एक पृथ्वी हा तप्त गोळा होता, तो काय झाला? थंड झाला. सजीव सृष्टी निर्माण होण्यासारखं वातावरण तयार झालं. मग तो एकच भूभाग होता, जसं आता हे एक रूम आहे, लक्षात. असंच तो एक अखंड काय होता? एक खंड होता तो, लक्षात. आणि त्या खंडावर मग त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने वनस्पती, सजीव प्राणी हळूहळू काय झाले? तयार झाले. असं बोललं जातं की आपल्या इथे सर्वात मोठा प्राणी पृथ्वीवर होता त्यावेळेस तो म्हणजे कुठला? डायनासोर. ओके, पण डायनासोर या प्राण्याला पृथ्वीवर खायला काही मिळतच नव्हतं, त्यामुळे त्याच्यात त्या छोटे छोटे डायनासोरचे पिल्ले होते तेच त्यांनी खाल्ले, म्हणून ती प्रजाती आपल्या इथे काय झाली? नष्ट झाली, कारण त्यांना दुसरं काही त्या ठिकाणी मिळालेलं नव्हतं. ओके, मग अशा पद्धतीने पुन्हा त्या ठिकाणी आपल्या इथे हळूहळू काय झालं? वेगवेगळ्या गोष्टी काय होत गेल्या? क्रिएट होत गेल्या. ओके, मग इथे त्या ठिकाणी हा जो एक बिग कॉन्टिनेंट होता त्याचं नाव काय होतं या ठिकाणी? पॅन्जिया. ओके, मग पॅन्जिया भागामध्ये काय झालं की आता जसं आपल्या इथे वातावरणामध्ये बदल होतं, पाऊस, उन्हाळा, हिवाळा, ही जी प्रोसेस होते, लक्षात. मग तशा पद्धतीने ती होत गेली. मग त्या ठिकाणी हा जो बिग कॉन्टिनेंट होता, त्या बिग कॉन्टिनेंट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कुठली जमीन? एक कठीण आणि कुठली? सॉफ्ट, लक्षात. आता सॉफ्ट जमिनीत पाणी हे काय होतं? लवकर मुरतं, त्याच्यामुळे सॉफ्ट जमीन पाणी मुरत गेल्यामुळे ती हळूहळू कुठे गेली? आता धबधबा का तयार होतो आपल्या इथे? धबधबा उंचावरून येतो की धबधबा खाली वाहतो. का खाली वाहतो तो? तो जिथून उंचावर येतो ती जमीन कठीण असते, आणि जसजशी ती जमीन सॉफ्ट कडे पाण्याचा फ्लो होतो तसतशी ती जमीन काय होत जाते? तो वेग काय होत जातो? आपल्या इथे वाढत जातो. म्हणजे कळालं तुम्हाला? ओके, मग या पद्धतीने म्हणजे समजा या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्या इथे असा भाग आहे. आता बघा, सेम जमीन आहे या ठिकाणी. ओके, आता पाणी काय होतं? असं वाहतं, बरोबर आहे. पण पाणी या ठिकाणी वाहत असताना ते मग असा भाग होत जातो, लक्षात. मग हे असं पाणी इथून आता असं वाहणार, समजलं? काय झालं? तर ही जास्त हार्ड होती, ही काय त्याच्यापेक्षा सॉफ्ट, ही काय त्याच्यापेक्षा सॉफ्ट, ही असं पाणी काय होत गेलं? वाहत गेलं. मग असं जे पाणी आपल्या इथे वाहतं त्याला आपण काय बोलतो? कळालं तुम्हाला? ओके, मग अशाच पद्धतीने हा जो एक आपल्या इथे काय होता? पॅन्जे होता, त्या पॅन्जे भागामध्ये ही प्रोसेस तयार झाली आणि तिथे कुठला तयार भाग झाला? पाण्याचा भाग तयार झाला. मग तो पाण्याचा भाग हळूहळू काय गेला? वाढत गेलं, बरं. आता एखाद्या नदीच्या पात्रामध्ये जर पाणी आलं तर नदीचा किनारा कधी कधी काय होतो? त्या पाण्यामुळे, त्या याच्यामुळे काय होतो? तो काय होतो? क्रॅक होतो किंवा तुटतो, बरोबर आहे. पाणी भलतीच दुसरीकडे काय होतं? वाहतं. मग त्या नदीचा फ्लो काय गेला? डायव्हर्ट झाल्यामुळे तो भाग मोठा वाढलेला. ओके, मग समजा तशी कन्सेप्ट लक्षात की बाबा त्या पद्धतीने चित्रीकरण त्या ठिकाणी झालंय. ओके, आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठला भाग तयार झाला? पाण्याचा. आणि पाण्याचा तो एवढा मोठा भाग तयार झाला की त्याला नावच द्यावं लागलं आपल्याला. काय समजलं? काय द्यायला लागलं? टेथीस समुद्र. मग मी तुम्हाला सांगितलं की प्रॉपर त्या समुद्रामध्ये काय येत गेलं? गाळ. ओके, आणि गाळ नेहमी हा कुठेच असणार? समुद्र तळाला. ओके, इथपर्यंत समजलं ना? हा कुठल्याही साईडला लक्षात घ्या, मध्ये नाही, कुठल्याही भागाला तो भाग क्रिएट झाला आणि तिथे काय तयार झाला? तो भाग तयार झाला. ओके, दर इथपर्यंत. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्या इथे पृथ्वीचा भाग कसा आहे लक्षात घ्यायचं आपल्याला. हा जो वरचा भाग आपल्या इथे, ही लाईन आपण या ठिकाणी मेन्शन करतो, तर अशा पद्धतीने आपल्या इथे भाग जो आपण या ठिकाणी बघतोय. ओके, आता इथे काय होतं की इथल्या भागामध्ये आपल्या इथे समुद्र हा वगैरे भाग या ठिकाणी काय होतं? आपल्या इथे असतोय. ओके, आता हाच बघितला, हा क्रस्टचा भाग, साधारणतः हा भाग जर बघितला 30 to 100 किलोमीटर पर्यंत असतो हा. कुठला? भूकवचचा भाग, लक्षात. तिथून मग इकडे जर खाली आलो आपण इथून, ओके, तर 200 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी आपल्या इथे जर कन्सिडर केलं तर त्याला बोलतात या ठिकाणी काय बोलतात? शिलारस. कारण कसं आहे की 200 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी खडक जो आहे तो खडक या ठिकाणी आपल्या इथे काय होतो? मेल्ट होतो, आणि खडक वितळल्यामुळे त्याला काय बोलतात? त्या ठिकाणी शिलारस. काय बोलतात? शिलारस. ओके, कारण कसं आहे की हा पृथ्वीचा भाग जर बघितला आपण तर पृथ्वीच्या भागामध्ये कसं दिलं आपल्याला की पृथ्वीच्या सरफेस पासून जर तुम्ही वरती जात असाल, कुठून? पृथ्वीच्या सरफेस पासून जर तुम्ही वरती जात असाल तर या ठिकाणी काय होतं की 1 किलोमीटरला, किती किलोमीटरला? 1 किलोमीटरला 5
ते 6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे तुमचं काय होतं कमी होतं. कुठून? पृथ्वीच्या सरफेस पासून वर जात असताना. लक्षात ठेवायचं, वर जात असताना नेहमी टेम्परेचर हे काय होत जातं तुमचं कमी होत जातं. लक्षात? ओके. जर तुम्ही सरफेस पासून खाली येत असाल, सरफेस पासून कुठून येत असाल तुम्ही खाली येत असाल, लक्षात, तर इथून जर बघितलं तर या ठिकाणी येईपर्यंत टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर साधारणतः या ठिकाणी 32 मीटरला, किती मीटरला? 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुमचं काय होत जातं वाढते. किती मीटरला? ओके. का वाटतं? तर सेंटरला पृथ्वीच्या टेम्परेचर किती आहे? 5000 डिग्री सेल्सिअस. किती आहे? 5000 डिग्री सेल्सिअस. ओके. तर दोन्ही सेंटेन्स एक्झामला विचारले होते तुम्हाला, तर त्यानुसार तुम्हाला लक्षात घ्यायचंय. काय सेंटेन्स विचारलं होतं की पृथ्वीच्या सरफेस पासून वर जात असताना टेम्परेचर हे कमी होत जातं, तापमान हे काय होत जातं कमी होत जातं. आणि पृथ्वीच्या सरफेस पासून तिच्या सेंटर पॉइंटकडे म्हणजे तिच्या मेन पॉइंटकडे येत असताना टेम्परेचर हे काय होत जातं त्या ठिकाणी वाढत जातं. मग ते काय करतात? उलट करतात. काय करतात? वर जाताना वाढतं आणि खाली येताना काय होतं कमी होतं. तर लक्षात ठेवा, वर जाताना नेहमी काय होत जातं कमी होत जातं आणि खाली येत असताना काय होत जातं ते वाढत जातं. असा प्रश्न विचारला. सोबतच दुसरा प्रश्न, हे मेन्सला विचारलेला प्रश्न आहे आयोगाने, जिओ थ्रू. कारण आधी कसं होतं की साधारणतः तुम्हाला प्रश्न जे ते 120 मार्काचे प्रश्न तुम्हाला ऍग्रिकल्चर प्लस जिओवर विचारले जात होते. कशामध्ये? GS 1 मध्ये. लक्षात? त्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जात होता. तर तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं होतं हे लक्षात घ्यायचं होतं. म्हणजे 90 प्रश्न विचारले जात होते, टोटल 90. कारण GS 1 हा तुमचा काय होता? जिओग्राफी, हिस्ट्री प्लस ऍग्रिकल्चर असं होतं. ऍग्रिकल्चरवर 30 मार्क्स होते आणि जिओग्राफीवर किती होते तुमचे 60 मार्क्स होते. बरोबर आहे. मग असे 90 प्रश्न या ठिकाणी त्यांना कशावर विचारायचे होते? दोन्ही थ्रू या ठिकाणी विचारायचे होते. तर त्यावर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जात होते. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला काय विचारला होता? फॅक्च्युअल डाटावर प्रश्न या ठिकाणी काय केला जात होता? विचारला जात होता. ओके. पुन्हा विचारलं होतं की पृथ्वीपासून सर्वात उंच असणारा भाग कुठला किंवा सर्वाधिक उंच असणारा भाग कुठला पृथ्वीवरची, हा प्रश्न विचारला होता. तो येतो या ठिकाणी कुठला? माउंट एव्हरेस्ट. त्याच्यापेक्षा उंच भाग पृथ्वीवर नाहीये, लक्षात घ्या. सर्वात उंच भाग कोण आहे? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट बघितलं आपण तर 8850 मीटर एवढी त्याची काय हाईट आहे. कुणाची? माउंट. आणि पृथ्वीवरील सर्वात खोल येणारा भाग कुठला? मरियाना गर्ता. कुठली गर्ता येतं? मरियाना गर्ता. ओके. साधारणतः 11,000 मीटर एवढी काय दिसते त्याची डेप्थनेस या ठिकाणी आपल्याला दिसतं. खोली जे ती खोली या ठिकाणी आपल्याला दिसतं. ते 2 प्रश्न एक्झामला मेन्सला विचारलाय, लक्षात घ्या. कुठे विचारलंय? मेन्सला. आणि कोणाशी रिलेटेड आहे? पृथ्वीशी रिलेटेड आहे. ऍज इट इज प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं विचारलेलं, जे सांगितलंय मी तुम्हाला त्या पद्धतीने. ओके. मग आता या ठिकाणी काय होतं की खडक वितळतो म्हणून काय तयार होतो? शिलारस. ओके. आता हा भाग जर बघितला आपण तर हा साधारणतः 2000 समथिंग किलोमीटर पर्यंत येतो आपल्या इथं. कुठला? प्रावरण. कुठला भाग येतो? प्रावरण. ओके. म्हणजे या ठिकाणी पहिला भाग या ठिकाणी कुठला आपला? भूकोश. दुसरा भाग पृथ्वीचा किती आहे? प्रावरण. ओके. आणि तिसरा भाग येतो पृथ्वीचा, तो म्हणजे कुठला? गाभा. असे 3 मुख्य म्हणजे पृथ्वीचं इंटरनल पार्टचे किती टाईप पडतात? 3. इंटरनल पार्टचे किती भाग पडतात? 3. एक कुठला? क्रस्ट, त्याच्यानंतर मेंटल आणि दुसरा कुठला त्या ठिकाणी? कोर. लक्षात? म्हणजेच भूकवच, प्रावरण आणि गाभा असे 3 भाग या ठिकाणी आपल्याला दिसतात. ओके. आता इथे जर बघितलं, जो शिलारस आहे तो शिलारस इथे खाली येणार. कुठे येणार? खाली येणार. ओके. मग या गाभ्याचे 2 भाग पडतात. एक कुठला गाभा आणि दुसरा कुठला येतो? अंतर्गत गाभा. ओके. बाह्य गाभा जर बघितलं, हा जर बघितलं तर या ठिकाणी कुठल्या फॉर्म मध्ये येतं लक्षात घ्या. कुठल्या फॉर्म मध्ये? द्रव रूपात. ओके. हा जर बघितलं तर हा कुठे या ठिकाणी? स्थायू. ओके. आणि इथे जर बघितलं अंतर्गत गाभा, ह्या 2 भागांनी तयार झालेला आपल्या इथं निकेल प्लस फेरस. म्हणून या ठिकाणी जर बघितलं आपण तर कुठल्या नावाने ओळखलं जातं? निफे. तर लक्षात घ्या, हा पण प्रश्न एक्झामला विचारलाय. पृथ्वीचा अंतर्गत गाभा हा कुठल्या नावाने ओळखला जातो? कुठल्या नावाने? निफे या नावाने ओळखला जातो. कुठल्या नावाने? निफे. कारण या दोघांचा पण बॉइलिंग पॉइंट हा हाय आहे. कोणाचा? बरोबर आहे. बॉइलिंग पॉइंट काय दिसतो? यांचा हाय दिसतो. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी अंतर्गत गाभा जो आहे तो कशामुळे तयार झालेला आहे? निकेल आणि फेरस. ओके. आणि सेंटर पॉइंट हा किती किलोमीटरवर आहे तुमचा? 6371 किलोमीटरवर. कुठून? भूकोश पासून. इथे तुमचा काय येतो? सेंटर पॉइंट येतो. कोणाचा? पृथ्वीचा. कळालं? ओके. मग इथे काय होतं आता लक्षात घ्यायचं आपल्याला. इथे हे सांगण्याचं तात्पर्य काय किंवा हे का बघतोय आपण या ठिकाणी, तर हे बघायचं महत्वाचं रिझन म्हणजे काय असतं की समजा आता या ठिकाणी समुद्रावर काय साचलं इथे? गाळ. बरोबर आहे. आता गाळ एवढा साचला आहे की समजा आता आपण विचार करतो की बाबा हा बेंच आहे,
या बेंचवर बसण्याची कॅपॅसिटी किती लोकांची? प्रॉपर 3 लोकांची. पण 5 लोकांना जर इथे बसवलं तर बेंचवर बसू शकू का आपण? नाही. ओके, समजा आता माझं वजन 60 किलो, माझ्या डोक्यावर वजन दिलं किती? 150 kg. किती? 150 kg. तर मी काय म्हणणार? जीव मोठा की वजन मोठं ते फेकून. बरोबर की नाही? असंच बोलणार की नाही आपण? का तर जीव महत्वाचा ना, बरोबर की नाही? मग तसंच काय झालं की या समुद्राच्या तळाला गाळ एवढाच असला की तो गाळ त्या समुद्राच्या तळाला असह्य झाला. लक्षात आहे तुम्हाला? ओके, मग तो गाळ असह्य झाल्यामुळे या ठिकाणी काय झालं की पृथ्वीवर या ठिकाणी इंटरनल मुवमेंट झाली. साधारणतः जर बघितलं आपण तर या किलोमीटर दरम्यान ते काय झाली? इंटरनल काय झालं? त्या ठिकाणी मुवमेंट झाली, म्हणजे अंतर्गत भू हालचाल झाली. काय झाली? अंतर्गत भू हालचाली. आणि अंतर्गत भू हालचाल झाल्यामुळे या ठिकाणी जर बघितलं आपण तर या गाळामुळे इथे जर बघितलं तिथे काय आलं? दाब आला. काय आला? प्रेशर आहे. आणि प्रेशर आल्यामुळे काय होतं की भूपट्ट हलले जमिनीच्या आतमध्ये. काय झालं आपल्या इथे? भूपट्ट हलले. आणि भूपट्ट हल्ल्यामुळे त्या ठिकाणी जिथून कुठून गॅप मिळाला तिथून हा जो आपल्या इथं काय या ठिकाणी मॅग्मा म्हणजेच काय? लावा. कारण हा जर बघितला आपण सांगितलं कुठल्या फॉर्म मध्ये? या ठिकाणी लिक्विड फॉर्म मध्ये. मग याच्या प्रेशर आल्यामुळे जिथून कुठून गॅप आली त्या ठिकाणी आपल्या तिथून काय बाहेर पडला? लावा बाहेर पडला. आणि लावा बाहेर पडल्यानंतर जो एकच पेंजे आपल्या इथे होता, आपण बघितलेला एकच पेंजे होता ना आपल्या इथे. ओके, या लावामुळे या ठिकाणी पेंजेचे जे 2 भाग तयार झाले, एक भाग होता तो म्हणजे कुठला? लॉरेन्शिया. आणि दुसरा भाग या ठिकाणी तयार झाला तो म्हणजे कुठला? गोंडवाना. मग उत्तरेकडचा जो भाग होता तो आपल्या इथं कुठला होता? लॉरेन्शिया होता. आणि दक्षिणेकडचा भाग होता तो होता आपल्या इथं कुठला? गोंडवाना. मग अशा पद्धतीने इंटरनल ज्या मुवमेंट होत्या, भू अंतर्गत हालचाली होत्या, हा इथे स्टॉप झाला नाही तर या भू हालचाली कंटिन्युअसली काय होत्या? आपल्या इथे सुरू होते. कंटिन्युअसली काय होत्या? या ठिकाणी सुरू होत्या. ओके, इथपर्यंत क्लिअर? समजलं? काय अडचण आहे कोणाला इथपर्यंत? ओके, नोट डाऊन करून घ्या पटकन. म्हणजे एक जो बिग कॉन्टिनेंट होता आपल्या इथे. ओके, आता बिग कॉन्टिनेंटमुळे काय झालं की हा जो लावा वरती आला त्यामुळे याचे काय भाग तयार झाले? 2 भाग तयार झाले. किती भाग तयार झाले? 2 भाग. मग इथे 2. आता हा पहिलं काय होतं आपल्या इथे? पेंजिया होत्या. मग पेंजियामुळे या ठिकाणी किती भाग तयार झाले? 2. मग नॉर्थ होता तो कुठला? लॉरेन्शिया कन्सिडर करतात. आणि साऊथ होता तो कुठला कन्सिडर करतात? गोंडवाना. आउटर कोर हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि इनर कोर हा कशामध्ये आहे? सॉलिड फॉर्म मध्ये आहे. आणि सॉलिड फॉर्म मध्ये इनर कोर आहे त्याला आपण काय बोलतो या ठिकाणी? निफे. काय बोलतो त्याला? निफे. ओके, लक्षात घे. किती भाग तयार झाले? 2 भाग. ओके, कुठले 2 भाग तयार झाले? लॉरेन्सिया आणि गोंडवाना असे 2 भाग या ठिकाणी आपल्या इथे काय झाले? क्रिएट झाले. तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपल्या इथं इंटरनल मुवमेंट थांबल्या होत्या का? नाही. इंटरनल मुवमेंट या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्या इथं काय होत्या? सुरू होत्या. ओके, 2 भाग तयार झाल्यानंतर सुद्धा मग याच्यामुळे जर बघितलं ऑलरेडी आपल्या इथं असणारे भाग किती? 2 भाग. ओके, आता या 2 भागामध्ये या ठिकाणी जर बघितलं या पद्धतीने इकडे आपल्या स्ट्रक्चर तयार झालं. असा भाग या ठिकाणी काय झाला? आपल्या इथे क्रिएट झाला. या पद्धतीने भूभाग आपल्याला दिसतो. ठीक आहे, या पद्धतीने जर बघितलं आपण तर आपल्या इथे बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी क्रिएट झाल्या. आता कोण काय होतं ते या ठिकाणी आपण बघूया. ओके, हा भाग या ठिकाणी क्रिएट झाला होता तो म्हणजे कुठला? कोण होता? उत्तर अमेरिका. इकडचा भाग जो होता तो होता आपल्या इथं कोण होता? युरेशिया. म्हणजे आताचा कोण आपल्या इथे? युरोप. का रशियाचा आजही भाग जर बघितला आपण त्याला काय कनेक्टेड आहे त्या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर हा जर भाग बघितला तर हा होता आपल्या इथं कोण होता? आशिया. ओके, त्याच्यानंतर हा जर बघितला तर हा कोण आहे? ऑस्ट्रेलिया. कुठला येतो? ऑस्ट्रेलिया. ओके, हा जर बघितला तर हा त्या ठिकाणी कुठला येतो? या ठिकाणी अंटार्क्टिका. बरोबर आहे. हा जर बघितला कुठला येतो? आफ्रिका. आणि हा जर बघितला तर हा त्या ठिकाणी कुठला? दक्षिण अमेरिका. हा लक्षात. मग अशा इंटरनल मुवमेंट त्या ठिकाणी सुरू असताना हे 2 भाग तर ऑलरेडी क्रिएट झालेच होते, पण अंतर्गत भू हालचालीमुळे या ठिकाणी जर बघितलं तर अशा आपल्या इथे किती खंड तयार झाले? ओके, पहिला एकच होता. बरोबर आहे. आधी काय होतं आपल्या इथे? एकच होता. बरोबर आहे. आणि आता जर बघितलं आपण तर या प्रोसेसमुळे या ठिकाणी किती खंड तयार झाले? 7 खंड. 1 2 3 4 5 6 आणि 7. किती खंडाची निर्मिती झाली? 7 खंडाची निर्मिती. आणि 7 खंड म्हणजेच आज जर बघितलं तर ही झाली आपल्या इथं जगाची काय झाली? जगाची उत्पत्ती. ओके, 2 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्या ठिकाणी काय होतं की उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे एकमेकांना अटॅच होते.
त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पृथ्वीवर जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या इथं सुरुवातीला किती महासागर होते? 4 महासागर. किती महासागर होते? 4. ओके. आता 4 महासागर जर बघितलं तर सुरुवात वरतीला या ठिकाणी जर बघितलं तर ओशन होतं आपल्या इथं कुठला? आर्टिक ओशन. बरोबर आहे. इथे जर बघितलं तर इथे तो आपल्या इथं असा एस आकाराचा अटलांटिक ओशन. बरोबर आहे. दोन्ही बाजूने जर बघितलं तर या ठिकाणी येतो कुठला? पॅसिफिक ओशन. आणि इथे जर बघितलं आपण तर इथे येतो कुठला? हिंदी ओशन. हिंदी महासागर. बरोबर आहे. अशा पद्धतीने किती महासागर तयार झाले? 4 महासागर. त्याच वेळी दॅट टाइम जिथे खंड तयार झाले त्याच वेळेस काय तयार झालं आपल्या इथे? म्हणून पृथ्वी जर बघितलं 71% काय? पाणी. 29% काय आपल्या इथे? जमिनीचा भाग. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने 4 महासागर तयार झाले. मग काय होतं की जर आपल्याला अटलांटिक महासागर मधून कुठून? अटलांटिक महासागर मधून इकडे कुठे यायचं होतं? पॅसिफिक महासागर मध्ये जर यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण हा काय करावं लागत होतं? वेढा मारून यावं लागत होतं ट्रेड करताना. लक्षात. मग या ठिकाणी जर बघितलं तर इथे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका एकमेकांना अटॅच होते. हे वेगळे करण्यात आले. लक्षात घ्या. कुठला कालवा? पनामा कालवा. कुठल्या कालवामुळे वेगळे झाले? पनामा कॅनलमुळे आपल्या इथे वेगळे झालेले. कोण वेगळे झाले? उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. कशामुळे वेगळे झाले? पनामा कॅनलमुळे. मग आपल्याला वेळ न घालता डायरेक्ट आपण ट्रेड इथून करू शकतो. समजला? कुठून? अटलांटिक केले. येस. अटलांटिक महासागर. आता जर बघितलं मुंबई 7 बेटांचं शहर. हे वेगवेगळे होते. इकडे पाणी, इकडे बेट, इकडे बेट. तिथे ते जिरॉइड एंजल जे आपल्या इथे होते लक्षात, त्यांनी जर बघितलं तर ते सगळं खडी बेडी भरून ते एकाला एक काय केले आपल्या इथे, तेव्हा तो एकत्र मुंबई झाले. लक्षात. नाही तर ऑलरेडी जर बघितलं आपण ते काय होतं, बेट छोटे छोटे बेट, काय 7 बेट म्हणतो ना आपण. मुंबई किती बेटांचं शहर आहे आपल्या इथे, आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी होते. मग ते एकमेकांना काय केलं आपल्या इथं, कनेक्ट केले. लक्षात. म्हणून आपल्या इथे बघितलं मुंबईच्या चारही बाजूने काय दिसतं आपल्याला, पाणी दिसतं, आणि मध्ये काय दिसतो आपल्याला, भूभाग. मग अशा पद्धतीने आता भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र याच्यामध्ये जर बघितलं आपल्या इथं कॅनल येतं कुठला, सुएझ कालवा. 2 समुद्राच्या मध्ये काय काढलं, या ठिकाणी कालवा काढला. आणि यामुळे जर बघितलं आपण आशिया आणि आफ्रिका हे 2 खंड काय झाले, वेगळे झाले. बरोबर आहे. मग हे जे ही प्रोसेस या ठिकाणी आपल्याला काय करायची, लक्षात घ्यायचे. ओके, इथपर्यंत क्लिअर.